मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप योजना, प्रोत्साहन योजना MAPS सर्वांना मिळत आहेत 42,000 रुपये ज्यांनी क्लेम केले आहेत. आता काउंटडाऊन स्टार्ट असं म्हटलं जातं, कारण 8च दिवस राहिले तुमच्याकडे मोजून आणि त्यामुळे लास्ट डेट जी आहे ती जवळ आलेली आहे. तर यासाठी तुम्हाला म्हटलेलं आहे की काउंटडाऊन स्टार्ट. आणि बरेच विद्यार्थी विचारत आहेत की MAPS योजना बंद होणार आहे का. तर याबाबत सगळ्या डिटेल्स बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ज्यांचं अद्याप इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व प्रकारे केला जातोय. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. आता मित्रांनो, MAPSचे 42,000 रुपये जे मॅक्झिमम आहेत ते येण्यासाठी तुमचा जो क्लेम असला पाहिजे याबद्दल मी यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे. आता शेवटचे दिवस राहिलेत, तर हे जे क्लेम आहे हे तुम्हाला धोकेदायक आहेत. क्लेम राईज असेल तर कंपनीकडे जाऊन पटापट तो ॲप्रूव्ह करून घ्यायचा आहे. ॲप्रूव्ह झाल्यानंतर या ठिकाणी ROकडनं ॲप्रूव्ह होणं गरजेचं आहे. तर ROसुद्धा बऱ्याच वेळा रिजेक्टसुद्धा करतं, ॲप्रूव्ह करतं. तर ह्याबद्दल आपण बऱ्याच बोललेलो आहे. तर तुम्हाला जर पैसे म्हणजे तुमचा फंड जो आहे किंवा तुमचा जो लाभ आहे तो मिळण्यासाठी ॲप्रूव्ड बाय RO हा स्टेटस खूप महत्त्वाचा आहे. ॲप्रूव्ड बाय RO आल्यानंतर तुम्हाला पेंडिंग हा स्टेटस लगेच तात्काळ येतो. म्हणजेच हे दोन स्टेटस तुमचे खूपच महत्त्वाचे आहेत. हे 25 तारीखपर्यंत तरी हे स्टेटस तुमचे येणे गरजेचं आहे, 25 ते 26 तारीखपर्यंत. आणि त्यानंतर पेमेंट फेलसुद्धा होऊ शकतात. तर हा स्टेटससुद्धा तसा महत्त्वाचा आहे, परंतु तुमचा आधार सीडिंग झाल्यानंतर हा स्टेटस निघून जाणार आहे. म्हणजे हे स्टेटस ॲप्रूव्ड बाय RO आला की तुम्ही खुश व्हायला हरकत नाही आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे आधार सीडिंग जे आहे ते स्टेटस ॲक्टिव्ह करून घ्या. अद्याप बऱ्याच मुलांचे परत एकदा फेल झाले आहेत. आजसुद्धा फंडिंग आलेले आहे, त्यांचं काही जणांचे इश्यू आहेत. तर आधार फेल्ड, आधार इश्यू, आधार मॅपिंग इश्यू असे काही या ठिकाणी मुलं मेसेज करत आहेत. आता मित्रांनो, कमेंट्स येत असतात, त्याच्या संबंधी आपण चर्चा करून. आता यामध्ये कमेंटमध्ये बघाल तर बऱ्याच मुलांचा पेंडिंग स्टेटसच आहे. त्यामुळे या सगळ्यांना गुड न्यूज आहे, लवकरच येतील. या ठिकाणी आज पण काही फंडिंग टाकलेलं आहे, उद्या पण टाकलं जाईल, परवा पण टाकलं जाईल. आता कसं जसं क्लेम ॲप्रूव्ह होतील तसं त्या ठिकाणी आपल्याला फंडिंग मिळणारच आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितला तर लास्ट डेट जवळ आलेली म्हणण्यापेक्षा या ठिकाणी इथे एक दिलेली आहे डेट. नोटिफिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फंडिंगबाबत एक डेट दिलेली आहे, रिगार्डिंग सबमिशन ऑफ मॅप्स क्लेम बाय 25 मार्च 2025. तर यामध्ये 25 मार्चपूर्वी सदर क्लेम ॲप्रूव्ह करावे, या ठिकाणी क्लेम करावे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला यामध्ये शेवटची तारीख ही 25 तारीख असणार आहे क्लेम करण्याची. त्यानंतर शक्यतो क्लेम तुमचे होतील न होतील हे ज्यांची अप्रेंटिस पूर्ण झाली आहे त्यांच्यासाठी आहे. आणि हे पत्र 3 तारीखला टाकलं होतं, याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला होता. तर जनरली क्लेम किंवा कोणती योजना बंद होण्यासाठी GR लागतात, किंवा एखादी योजना चालू करायची असेल तर GR लागतात. त्यामुळे हे GR काढलेले आहेत हे योजना चालू करण्यासाठी, प्रोत्साहन योजना राबवण्यासाठी. आणि ही बंद करण्यासाठी दुसरा GR न घेईपर्यंत कोणताही त्या ठिकाणी ही योजना बंद येणार नाही. आता लास्ट डेट म्हणण्यापेक्षा या ठिकाणी कोषागार कार्यालय म्हणजे आर्थिक वर्ष 24-25 अखेर काय होतं, जे फंडिंग असतो शासनाचा प्रत्येक विभागांना वाटप केलेलं असतं वित्त विभागाने, तर ते त्या 31 तारीखपर्यंत खर्ची घालणे किंवा या ठिकाणी योग्य त्याचा विनियोग करणे हे गरजेचं असतं. त्यामुळे ट्रेझरी, नेट्स, बीम, बिल पोर्टल, सेवार्थ, ग्रास सगळ्या प्रणाली या ठिकाणी बऱ्यापैकी वर्किंगमध्ये असतात. हा 31 मार्च जो असतो. आता यावर्षी 29 मार्च शनिवार आलेला आहे, 30 मार्च रविवार आहे गुढीपाडवा, 31 मार्च या दिवशी सुट्टी आहे. अशा सुट्ट्यासुद्धा आल्या आहेत. तरी ह्या ज्या सगळ्या योजनांचे जे पैसे आहेत ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी शासनाकडनं सगळ्या प्रणाली त्या ठिकाणी चालू राहणार आहेत. त्यामुळे जेवढे अप्रूव्हल वगैरे मिळणार आहेत, जेवढे स्टेटस तुमचे पेंडिंगवर जाणार आहेत तेवढेच हे या तारीखला संपवले जाणार आहेत. तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे इश्यू आहेत की आता आपला क्लेम कोणत्या स्थितीला आहे. तर आता लास्ट डेट बघाल तर 31 मार्च नंतर क्लेम योजना आहे ती बंद होणार नाही,
कारण का 31 मार्च जर बघितला तर 31 तारीखपर्यंत MAPS बंद होणार का असे बरेच जण विचारत आहेत. तर शासनाची सर्व योजना ह्या शासन निर्णय GR वर असतात, म्हणजे GR निघतो आणि त्यानुसार योजना चालू होतात. जसा योजना चालू करण्यासाठी शासन निर्णय लागतो, तसा जोपर्यंत बंद करण्याचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत ही योजना बंद होत नाही. परंतु त्याला अडथळे मात्र असतात, म्हणजे ती चालू राहील, सतत चालू राहील, पुढे कंटिन्यू चालू राहील याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अडथळे असणारच आहेत. ज्यांची अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांना दर महिन्याला क्लेम करून योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे यांना काही इश्यू नाही. जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत यांना हा लाभ घेताच येणार आहे. त्याचबरोबर 31 मार्चला काय होतं, सगळा जो फंडिंग जेवढा आलेला आहे शासनाकडे, म्हणजे या ठिकाणी या डिपार्टमेंटला DBTला बिम्सवर आलेला असतो, तो 31 मार्च फंड शासनाकडे परत जातो आणि परत गेलेला फंड परत एकदा त्या डिपार्टमेंटला आणण्यासाठी बराच कालावधी जातो. कारण बऱ्याच परमिशन्स त्या ठिकाणी फंड मिळण्यासाठी लागतात. त्या सगळ्या परमिशन मिळवणं हा त्या ठिकाणी खूप मोठा डोंगर असतो. त्यामुळे तो मिळवण्यासाठी त्या संबंधित डेस्कला, संबंधित डिपार्टमेंटला खूप वेळ लागतो. त्यामुळे एकदा रिटर्न गेलेला फंड, म्हणजे 31 तारीखला रिटर्न गेलेला फंड परत येण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. परंतु ज्यांची अप्रेंटिस चालू आहे त्यांना थोडासा पुढे मागे होणार आहे आणि जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे, ती बंद शक्यतो पडणार नाही. कारण शासन आता छोट्या छोट्या कोर्सेस, छोटे जर बघितले तर या ठिकाणी महास्वयंसारखी वेबसाईट जर बघितलं तर इथे CMY KPY सारखी 6-6 महिने 1-1 वर्षाचे कुशल कामगार घडवण्यासाठी काही क्लुप्त्या त्या ठिकाणी अप्रेंटिस योजना जवळजवळ चालू केली जात आहे. म्हणजेच ही योजना शक्यतो बंद होणार नाही आहे. त्यामुळे अप्रेंटिस योजना चालू राहणारच आहे. फक्त जे काही फंडिंग आहे ते 31 मार्चला जवळजवळ त्या ठिकाणी, म्हणजे 25 मार्चला तुम्हाला शेवटचा दिवस आहे, 25 मार्चला क्लेम केले जातील आणि 31 मार्चपर्यंत तुमचा फंडिंग हा त्या ठिकाणी 100% येणार आहे. फक्त तुमचा क्लेम कोणत्या पद्धतीने असला पाहिजे, आता या ठिकाणी फंडिंग येण्यासाठी तुमचा क्लेम मात्र हा पेंडिंग स्टेटस किमान असला पाहिजे आणि तुमचं आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे शेवटच्या दोन वाक्य जे आहेत, पेंडिंग आणि पेमेंट फेल, किंवा पेंडिंग आणि आधार सीडिंग ह्या जर ओके असेल, म्हणजे ॲप्रूव्ह बाय RO झाला की तुम्हाला पुढे काही इश्यूज येणार नाही आहे. तर हे सगळे डिटेल्स या ठिकाणी आहेत. आता बऱ्याच मुलांचा क्लेम स्टेटस बघत राहा. राईज्ड असेल तर त्या ठिकाणी कंपनीकडे जावं म्हटलेलं आहे, रिजेक्टेड असेल तर नवीन क्लेम करा. रेक्टिफाय आता शक्यतो होत नाही तर रिजेक्ट केल्या जातात आणि त्या ठिकाणी रेक्टिफाय असेल तरीसुद्धा तुम्ही तो रिमार्क होऊन नवीन क्लेम करायचा प्रयत्न करा, म्हणजे दुरुस्त करायचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर तुमचे क्लेम जे आहे ते पेंडिंग स्टेटसला घेऊन या. कारण लास्ट डेट या ठिकाणी 25 मार्चची डेडलाईन दिलेली आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉलसुद्धा करू शकता. धन्यवाद.